नंतर महत्त्वाची बातमी आहे। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरूच आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते। सखल भागात पाणी साचलंय। त्र्यंबकेश्वराच्या घाट माथ्यावर पावसाची संततधार कायम आहे। नाशिक जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट आहे। त्र्यंबकेश्वर मध्ये सुरू असलेल्या पावसाने गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे। तर मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा आहे। धरणात केवळ 18% पाणीसाठा शिल्लक आहे। जुलै उजाडलाय तरी पाऊस नसल्याने शेतकरी मात्र चिंतेत सापडलाय। तर निफाड परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। शेतात पावसाचं पाणी साचलंय। पावसामुळे पेरण्यांना आता वेग मिळणार आहे। लोणावळ्यात विक्रमी पाऊस झालेला आहे। 24 तासात तब्बल 625 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यंदाच्या मोसमातील ही सर्वाधिक पावसाची नोंद आहे। कोल्हापुरात पावसाचा जोर वाढलेला आहे। 88 गावांना सतर्कतेचा इशारा आहे। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आता करण्यात आलेलं आहे। एनडीआरएफची टीम कोल्हापुरात तळ ठोकून आहे। तर चाकणमध्ये दुकानात पाणी शिरलंय। तत्काळ उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी आहे। नगर परिषदेच्या ढिसाळ नियोजनाचा व्यापाऱ्यांना मात्र फटका बसू लागलाय। पालघरच्या झांजरोळीत धरणाच्या खालील भागातील भराव खचलाय। रात्री भरावाचा मोठा भाग पाण्यासह वाहून गेला। गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। स्थानिकांनी घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।